शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवला तालुक्यातून पाहत आहोत। घराची भिंत कोसळून वृद्ध महिला गंभीर जखमी झाले असून येवला तालुक्यातील आडगाव चौथवा या ठिकाणी ही घटना घडली आहे। येवला तालुक्यातील आडगाव चौथवा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे। रेशमबाई खोकले असे या महिलेचं नाव असून त्यांच्या पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना तातडीनं उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। घडली होती नेमकी आज भिंत कोसळणे? मी विजय संपत खोकले, आडगाव राहणार। आमच्या मातोश्री आई ना 5 वाजता 5:30-6च्या दरम्यान पाऊस झाला। भयानक पाऊस झाल्यामुळं आहे ना तर भिंत अशी कोसळली तर आमच्या आई इतक्या गंभीर दुःखी झाल्या तर त्यांना आता उपचारासाठी येवला नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणली। त्याच्या भरपाईसाठी शासनाने मदत करावी हीच आमची विनंती आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला।